भाजपाने वसंतदादा यांचं घर फोडलेलं नाही. कार्यकर्त्यांची विचारपूस करूनच भाजपामध्ये प्रवेश केला. विशाल पाटील यांच्या आरोपाचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खंडन. तर विशाल पाटील यांना आपण राजा असल्यागत वाटत आहे, चंद्रकांत पाटील यांचा टोला. भाजपा वसंतदादांचं घर फोडत नाही असं स्पष्ट करत खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या आरोपांचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खंडन केलंय. जयश्री वहिनी वयानं लहान नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांशी विचारपूस करूनच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने बाहेर काढल्यामुळे त्या आपला गट कसा चालवायचा या विचारातून भाजपामध्ये आले आहेत असं सांगत आम्ही वसंतदादांचं घर फोडलं नसल्याचा पाटील यांनी खुलासा केला. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मी अपक्ष निवडून आले म्हणजे मी राजा झालोय असं विशाल पाटील यांना वाटत आहे. प्रत्येक विषयावर ते मार्गदर्शन करत आहेत. विशाल पाटील हे कसे निवडून आले हे मी सांगायला नको. ती एक लॉटरी होती आणि ते बायप्रूफ निवडून आलेत. मागच्या वेळी ते आले असते पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती त्यांच्या फेवरमध्ये असल्यामुळे ते विजयी झालेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मध्ये आरोप केलेला तुळजापूरमध्ये की भाजपनं आमचं घर फोडलं. असं आहे काय, जयश्री वहिनी ह्या काही वयाने लहान नाहीत की त्याच्यामध्ये कोणीतरी त्यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन केलं. खूप दिवस विचार मंथन, कार्यकर्त्यांवर बैठक असं करतच त्यांनी निर्णय केला. आणि विशाल पाटलांचा काही दावा आहे का की ते भविष्यात येणार नाही आहे, त्यावेळेला काय म्हणायचं ते राजकारणामध्ये काही सांगायचं काही आवश्यकता नसते. त्यामुळे त्यांनी घर फोडलं असं म्हणत असताना ते असं म्हणतायत की जयश्री वहिनींना काही कळत नाही आणि ते बीजेपीच्या प्रभावाखाली आले. तर त्या बीजेपीच्या प्रभावाखाली वगैरे आले नाही आहे. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढलं, बाकीच्या ठिकाणी पक्षातून काढलं की निवडणुका झाल्या की महिन्याभरात परत घेण्याची व्यवस्था आहे. त्यांना परत घेण्याचं काही नाव नाही. आणि प्रामुख्याने विधानसभेला सुद्धा त्यांचा क्लेम होता, तो डावलला गेला. मग त्यांना असं वाटलं की काँग्रेसमध्ये म्हणजे समजा त्यांच्या एका वाक्यावर गदारोळ उठवण्याचा प्रयत्न झाला की काँग्रेसने आम्हाला काय दिलं, तर काँग्रेसने तुम्हाला काय नाही दिलं. तर वहिनींचं आधी काय काय दिलं याबद्दल काही म्हणणंच नाही, जग जाहीरच आहे. वसंतदादा या घरामध्ये होते. वहिनींचा मुद्दा असा आहे की आज मी हा सगळा मदन भाऊ नंतर गट घेऊन मार्गक्रमण कशी करू, यांना जर तुम्ही काही देत नसाल, मलाच पक्षातून बाहेर काढलं, असा तो म्हणजे सर्वसामान्य माणसाला नीट माहिती आहे. विशाल पाटलांचं लोकसभेमध्ये विजयी कसे झाले हे काय मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकत नाही. ती एक लॉटरी होती, बाय फ्लूक ते आले. मग मागच्या वेळेला पण यायला पाहिजे होते. प्रत्येक वेळेला काही परिस्थिती बदलते, यावेळेला ती बदलली, ती त्यांच्या फेवरमध्ये गेली. पण त्यांनी म्हणजे जवळजवळ विशाल पाटलांचं गेल्या काही दिवसात चाललेलं आहे की मी अपक्ष निवडून आलो म्हणजे मी काही राजा झालो. तर सगळ्या विषयावर मार्गदर्शन करायला ते मोकळे झाले. प्रत्येक विषयावर ते टिप्पणी करतात. स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं की आम्ही काही घर फोडलं नाही. त्यांचा आरोप आहे. पक्षात स्वातंत्र्य आहे आरोप करण्याचं, काही म्हणण्याचं, पण त्याच्यात काही तथ्य नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.